2022ला हे झाड आहे ना, आता मी तुम्हाला फोटो पाठवतो. हे हडपसरला टाकलं होतं कोणीतरी तोडून, ते उचलून आणि इकडे लावलं, त्याचे वाढदिवस साजरे केले ना, आज ते असा अवस्था आहे. तर त्याच्यानं कळलं की ही झाडं अनाथ होऊ शकत नाहीत. यांचा जर आश्रम काढला तर आपण जगू शकतो. म्हणून प्रयत्न झाले. पैठणचा माझा जो एक्सपिरियन्स होता तो आमचा चुकला होता, पण परभणीचा सक्सेस झाला होता. पण आंबोडेला मात्र तिसरा अनुभव इतका सक्सेसफुल झाला की तिथं नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि आमचे डी घोरपडे असोसिएट्स ह्या सगळ्यांनी सह्याद्री देवराच्या अंडर सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं आणि सगळ्यांनी चांगला सपोर्ट केला. आणि 500 झाडं, मुख्य म्हणजे आंबोडे गावाचे सरपंच आणि ते लोक आहेत ना, त्यांनी सपोर्ट केला आणि वैयक्तिक जाऊन पाण्याची सोय चांगली केली. आणि तिथं आज छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराय बोर्ड पण लागला, 501 झाडं पण लागली आणि यावर्षी 2000 झाडं पण लावणार आहेत. अशा पद्धतीनं हा झाडांचा वनात आश्रम ही पहिली संकल्पना सक्सेसफुल आंबोडे सातारा जिल्ह्यात झाली. आणि आता पुढे ती उदगीरला पण करायचा विचार आहे. तिकडे 100 झाडं निघतात, त्याचा पण एका ठिकाणी करून झाडांचा अनाथ आश्रम करतो आहे. झाडांचा अनाथ आश्रम आले की त्यांची लेकरं बाळं म्हणून पक्षी, फोडू पक्षी, किडामुंगे सगळे तिथे येतील आणि ते तिथे आनंदानं राहतील.